तर इकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा आभाळ पूर्णपणे फाटलं आणि एका रात्रीमध्ये महापुरामुळे होत्याचं नव्हतं झालं. शेतीचं नुकसान सुद्धा झालं आणि घरं सुद्धा बुडाली. अनेक संसार उघड्यावर पडलेले आहेत आणि आता जगायचं कसं हे सांगताना स्थानिक महिलांचा बाण फुटला. या घराची कशा प्रकारे या महापुरामुळे अवस्था झालेली आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. काय सांगत तुम्हाला सांगायचं नाही, इतकं वाईट वाईट झालंय. काय म्हणजे काय सुद्धा राहिलं नाही घरात. खरं म्हणजे सगळं सगळं भिजले पावसानं, काहीच राहिलं नाही. काय आता आमच्यात लेकर बासत आहे ती काय काय त्याची मज्जा झाली आता सध्या. बारकी बारकी सगळं काय म्हणजे काय सुद्धा राहिलं नाही. बघा तुम्ही घरात जाऊन सगळं अंगाच्या कपड्याची बाहेर निघलं. सगळं सगळं काय म्हणजे काय सुद्धा राहिलं नाही. सगळं माणसं वाहून पाण्यातच गेलंय. कपडे सुद्धा राहिली नाही ते लेकरांची सुद्धा घालायची. सांगायसारखा शब्द सुद्धा शिल्लक राहिलेला नाही. आज आमच्या बलुते वस्तीमध्ये पूर्ण नेस्तानाबूत जो म्हणतो तशी अवस्था आहे आमच्या गल्लीची. आज आमच्या गल्लीचे जवळपास 30-35 कुटुंब आहेत. त्यांना खायला अन्न नाही, राहायला कपडे लत्ता काहीच शिल्लक राहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलंय की मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली, त्यांना माझी व्यथा मांडली, माझ्या भगिनींची व्यथा मांडली. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यापर्यंत मदत पोहोचू. हे फक्त आश्वासन आहे, वास्तवात अजून पोहोचलेलं नाही. फक्त पाणी पोहोचलंय आम्हाला प्यायला. आम्हाला अजून अन्नाचा कण पण मिळालेला नाही. सकाळपासून माझी गल्ली तशीच्या तटस्थ उभी आहे. आमच्या घरात जोपर्यंत अन्न होतं तोपर्यंत आम्ही दिलं वाटलं, पण आज आमच्या घरातच अन्न नाही तर आम्ही कुठून त्यांना अन्न देणार. जोपर्यंत माझ्या घरात अन्न होतं तोपर्यंत मी माझ्या गल्लीला जगवलं, पण आता माझ्याकडेच नाही. मीच आता हतबल झाले की मलाच मदत हवी शासनाकडून. इकडच्या माझ्या मैत्रिणीचं घर बघितलं तर 2 मिनिटात तिला बाहेर काढलं आणि 3ऱ्या मिनिटात तिचं घर पडलं. त्यावेळेस प्रशासन काय करत होतं, कुठपर्यंत सांगणार आम्ही. नुकसान झाले. नदीचं हिर भरली, गाणं दगड गेले तर हिरीत खड्डा पडलाय. अजूक ही सगळा ऊस ही काय नाही बिना सोयाबीन उडीद सगळं गेलंय. काय करायचं. काय काय नुकसान झालं तुमच्या शेतातलं? नुकसान झाले, ऊस गेलाय, उडीद गेलाय, कांदा गेले तर अजून ही गेलंय. कसं करायचं मी. घर गेलंय, खडा पडले तर किती शेतात. काय परिस्थिती झोपलेली होती. लेकरं बाळ आहेत, 2-3 लेकर आहेत, पोरला 3 लेकर आहेत. ते झोपलेले होते, त्यांना बाहेर काढत होतं. कमरा इतक्याला पाणी आलं, सारं वाहून गेलं असतं. वाटीसहित लेकराला दूध पाजायला राहिली नाही. काय सांगावं तुम्हाला सरात, इतकी आमची परिस्थिती गंभीर झाली सध्याला. नाही असं कपडा सहित नाही. आता हे अंगाच्या कपड्याचे बाहेर येत आम्ही बसलेले. तुम्ही तर बघितलं आता दारात बसलेले, येऊन बघा तुम्ही कसं येत आमची परिस्थिती. हा, इतकी परिस्थिती बेकारी आमची आता सध्याला. 2 लेकर बाळ, ते 2 लेकर बाळ सहित घेऊन बसलेली आहे. हा, एक शेळी कड होतं ते बी गेलं वाहून. कशावर जेव्हा राहावं मी तुम्ही सांगा आता. असं विष्णू जगताप, तुम्हीच आई वडील आहेत आम्हाला. आता कोणी दुसरं नाही, आता कोणी राहिलं नाही तीर आम्हाला. तुम्ही नाही बघायचं तर कोणी बघणार आमच्याकडे सांगा तुम्ही आता साहेब. आलेल्या महापुरानंतर आणि झालेल्या नुकसानीनंतर आज प्रत्येक शेतकरी, प्रत्येक नागरिक काय म्हणजे काय सुद्धा राहिलं नाही घरात. खरं म्हणजे सगळं सगळं भिजले पावसानं, काहीच राहिलं नाही. काय आता आमच्यात लेकर बासत आहे ती काय काय त्याची मज्जा झाली आता सध्या.
बारकी सगळं काय म्हणजे काय सुद्धा राहिलं नाही बघा तरी घरात जाऊन सगळं अंगाच्या कपड्याची बाहेर निघलं सगळं काय म्हणजे काय सुद्धा राहिलं नाही सगळं पाणी वाहून पाण्यातच गेलंय कपडे सुद्धा राहिली नाही ते लेकरांची सुद्धा घालायची